2 दिवसापासून सतत मुसळधार पडणाऱ्या पावसाने चाकणसह सर्व औद्योगिक परिसरामधील नैसर्गिक प्राण्याचे शोध बुजवल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती पाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळते। चाकणच्या आंबेढाण चौकामध्ये आपण ही परिस्थिती पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये नाले बुजवल्यामुळे सगळं पाणी रस्त्यावरती आलेलं आहे आणि या पाण्यामधून नागरिकांना वाहन चालकांना प्रवास करणं खूप कठीण होत आहे। आपल्यासोबत काही नागरिक बोलण्यासाठी या ठिकाणी आहेत। आपण त्यांना विचारूया की काय परिस्थिती आहे आणि नगर परिषदेकडून काय उपाययोजना केलेले आहेत। आता ही झालेली ढगफुटी ही नैसर्गिक आपत्ती आहे। आम्ही नगरसेवक चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष मनीषाताई गोरे असतील आणि सर्व नगरसेवक मग ते सर्व पक्षाचे कोणत्या पक्षाचे एका पक्षाचे नाही सर्वजण आपल्या आपल्या प्रभागात नसून जिथं जिथं अडचण आहे त्या प्रभागातील हे अशा प्रकारचे जे ह्या ठिकाणी दिसतंय ते आम्ही इथं चेंबर ओपन केले आहेत। चेंबरमध्ये कुणी जाऊ नये म्हणून बॅरिकेड लावलेत, वाहन काढून देण्याचा प्रयत्न, परंतु पावसाचा वेग प्रचंड असल्यामुळे ही तर कुणाची जीवितहानी होऊ नये याची आम्ही पूर्णपणे चाकण नगर परिषदेतर्फे सर्व नगरसेवक मनीषाताई गोरे नगराध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व उपाययोजना चालू आहेत। परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे कुणी हात लावू शकत नाही पावसाला। मुंबई पुण्यासारख्या परिस्थिती आज चाकणला झालेली आहे। नक्कीच ही परिस्थिती जी आहे चाकणच्या संपूर्ण शहरामध्ये सगळीकडे पाणी आहे। सगळे लोकप्रतिनिधी ही रस्त्यावरती उतरून नागरिकांची मदत करत आहेत। आपल्यासोबत माजी नगरसेवक आहेत सुदामभाऊ शेवकरी। काय सांगाल तुम्ही, काय परिस्थिती आहे? आता काय झालेलं आहे पूर्णपणे म्हणजे अचानक पाऊस आल्यामुळं सगळे पुण्यात पण आहे, मुंबईमध्ये पण आहे, पुण्यामध्ये पण आहे। पण काय झालं पाणी इतकं प्रचंड आहे की ते प्रत्येक सोसायटीमध्ये सुद्धा घुसलेलं आहे। तरी बरेचसे इथं पाणी काढून द्यायचा प्रयत्न चालू आहे, प्रयत्न केलेला आहे। तरी आता आजूबाजूने पाणी येतं आहे, साईडच्या शेतातलं सुद्धा पाणी इकडे येतं आता इकडे ऑलरेडी। नक्कीच शेतांमधले पाणी या ठिकाणी येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती पाणी आपल्याला आलेलं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी अजून आपल्याकडे सोबत नागरिक आहेत की ते सांगतील काय परिस्थिती आहे, काय चाकणमध्ये सध्याची पाण्याची परिस्थिती काय आहे? पाण्याची परिस्थिती अवघड आहे। बोला फार पाणी येतं आहे आणि वाहनाला ट्रॅफिकवाला जास्त त्रास होऊन राहिला आहे आणि फारच पावसामुळे पाणी भरलेलं आहे सगळीकडे। नक्कीच तुम्ही या ठिकाणी पाहू शकता इकडे माझ्या या बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये हे पाणी वाहून येत आहे आणि या पाण्याचा प्रवाह खूप वेगवान आहे, वाहता आहे। यामुळे या ठिकाणी हे चेंबर उघडून या ठिकाणी नगर परिषदेकडून काही नगरसेवक, काही पदाधिकारी, स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला लोकांचं नियोजन, वाहतुकीचं नियोजन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। LS मराठीसाठी चंद्रकांत मांडेकर, चाकण, पुणे।